नमस्कार. आजचा बेत आहे सकाळचा पौष्टिक असा झटपट होणारं कोथिंबिरीचं थालीपीठ किंवा इतरही कोणती भाजी वापरून बनवणारं थालीपीठ. याला तिखट भाकरीसुद्धा गावाकडे म्हटलं जातं आणि हे तुम्ही दह्यासोबत किंवा लोणच्यासोबतसुद्धा सर्व करू शकता किंवा तुम्ही चटणी केली तरीही चालेल. मी ते सकाळचं आहे त्याच्यामुळे दह्यासोबत सर्व करते आणि सोबतच थोडंसं सलाड. तर पाहूया रेसिपी कशी. इथे मी जी थालीपीठसाठी भाजणी वापरली आहे ती मी घरी बनवलेली आहे. थालीपीठ भाजणी कशी बनवायची, थालीपीठ भाजणी कशी बनवावी याचा व्हिडिओ आधी बनवलेला आहे. तुम्ही चॅनलवरती जाऊन चेक करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे. तर इथं थालीपीठ भाजणी घेतली आहे. वाटीच्या प्रमाणामध्ये 3 वाटी भाजणीचं पीठ, अर्धी गड्डी कोथिंबीरीची चिरून घेतली आहे. वाटण्यासाठी घेतली आहे मिरच्या, कोथिंबीर, लसूण. हरभऱ्याची डाळ रात्री भिजवत घातली होती आणि ती सकाळी वापरली आणि साधारण 3 कांदे किंवा 1 वाटी बारीक चिरलेला कांदा. थालीपीठ बनवण्यासाठी मिरच्या, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर वाटणामध्ये सुद्धा घातली आणि त्याचं वाटण बनवून घेणार आहे. थालीपीठाच्या भाजणीमध्ये ओवा, जिरी हे सगळं वापरलेलं आहे, त्याच्यामुळे आता इथे टाकणार नाही आहे. त्याच्यामुळे थालीपीठ भाजणी कशी बनवायची हे नक्की पहा. इथे आता पिठामध्ये हरभरा डाळ भिजवलेली, कांदा, चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि वाटण घालून हे सगळं एकजीव करून घेणार आहे. थालीपीठ भाजणी बनवताना त्याच्यामध्ये वेगवेगळी धान्य, तांदूळ, जिरी, ओवा, धने अशा छोट्या मोठ्या गोष्टींचा वापर करून खमंग भाजणी तयार केलेली आहे. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला पाहिजे तेव्हा झटपट ती भाजणीचं पीठ घेतलं, थोडेसे त्याच्यामध्ये कांदा, पाहिजे ती पालेभाजी, थोडीशी डाळ घातली आणि झटपट आपली थालीपीठं तयार होतात. तर कोणत्या गडबडीच्या वेळेत ही भाजणी उपयोगाला पडते आणि याच भाजणीपासून कोथिंबिरीचे झटपट असे वडेसुद्धा पटकन तयार होतात. तर आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरचीचं त्याला चिकटलेलं होतं त्याच भांड्यामध्ये पाणी घेतले आणि थोडं थोडं करत पाणी घालून हे पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे. पिठाचा गोळा बनवताना तो अगदीच घट्टसर नसावा किंवा अगदीच सैलसर नसावा, मध्यम असावा, कारण आपण थालीपीठ बनवताना ओला हात थोडासा घेत राहणार आहोत. त्याच्यामुळे पीठ हे थोडंसं मध्यमच मळावं. पीठ मळून झाल्यानंतर त्याला 10 मिनिटासाठी तसंच सुती कापडाने झाकून ठेवायचं आहे. सुती कापड टाकताना ते ओलं करून टाकायचं आहे. पिठाला 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवली, तोपर्यंत दुसरी सगळी तयारी करून घ्यायची. मी ते लोखंडाचा तवा वापरते. तुम्ही निर्लेपचा, ॲल्युमिनियमचा जो तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या तव्यामध्ये थालीपीठ बनवू शकता. तर थालीपीठ बनवण्यासाठी तवा गरम व्हायला ठेवला आहे. एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे. सुती कापड किंवा सुती रुमाल अंथरून घ्यायचं आहे आणि पाण्याचा त्याच्यावर शिपकावा करायचा आहे. आता पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे, तो व्यवस्थित गोल करून थापायला सुरुवात करायची आहे. थापताना थोडंसं चिरा जाऊ शकतात. लगेचच पाण्याचा हात घेऊन त्या व्यवस्थित करायच्यात आणि थालीपीठ गोल गोल थापत राहायचं आहे. थालीपीठ थापताना फक्त बोटांचा उपयोग करून थालीपीठ बनवत राहायचं आहे आणि पोळपट किंवा ज्याच्यावर तुम्ही थालीपीठ बनवताय ते गोल गोल फिरवत राहायचं आहे आणि थालीपीठ थापत राहायचं आहे, जेणेकरून ते पटकन थापून होतं. थालीपीठ थापताना असं वाटत असेल की बोटाला चिकटतं आहे किंवा हाताला चिकटतं आहे, तर थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे. अगदीच पाण्यात बुडवून नाही घ्यायचं आहे, थोडासा ओलावा द्यायचा हाताला आणि थालीपीठ थापत राहायचं आहे. असं हळूहळू करत पूर्ण थालीपीठ आपल्याला जसं जाड पातळ जसं पाहिजे तसं तुम्ही थापून घेऊ शकता. सुती कापड्यावर थालीपीठ थापल्यामुळे काय होतं, ते व्यवस्थित तव्यामध्ये टाकताना कापडापासून वेगळं होतं आणि कापडाला चिकटून राहत नाही. हे पहा, असं हळूहळू करत पूर्ण थालीपीठ थापून घेतलं आहे. थालीपीठ पूर्ण थापून झाल्यानंतर तव्यामध्ये टाकण्याआधी त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि थोडासा पाण्याचा शिपकावा देऊन पाहायचा आहे तवा आपला गरम आहे की नाही आणि अशा पद्धतीने हळूच तव्यावरती थालीपीठ सोडायचे. हे पहा, कापडाला कुठेही थालीपीठ चिकटलेलं नाही आहे. तव्यामध्ये सोडल्यानंतर त्याला छोटे छोटे होल करून घ्यायचे, जेणेकरून थालीपीठ आपलं व्यवस्थित भाजून निघेल. पाण्याचा हात लावून मी बोटाच्या मदतीने त्याला छोटे छोटे बिळं पाडलेत. तुम्हाला हाताला चटका बसत असेल तर तुम्ही चमच्याच्या सहाय्याने सुद्धा करू शकता. एक थालीपीठ तव्यामध्ये भाजतंय तोपर्यंत दुसरं थालीपीठ खाली आपलं थापून होतं.
हे पहा, दुसरं थालीपीठसुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला थापून घ्यायचं आहे. हळूहळू करत पोळपट आपलं गोल गोल फिरवत राहायचं आहे आणि थालीपीठ गोल गोल थापत राहायचं आहे. हाताला चिकटतंय असं वाटलं की पाण्याचा थोडासा हात घ्यायचा आणि थालीपीठ पुढे कंटिन्यू करायचं आहे. थालीपीठ थोडंसं भाजायला आलं की त्याच्या चारही बाजूंनी तेल सोडायचं आणि थालीपीठ पलटून घ्यायचं. हे पहा, इथे एकदा परत तव्यामध्ये सोडून दाखवते. हळूच तव्यामध्ये सोडायचं आहे, कुठेही कापडाला चिकटत नाही. आणि पाण्याचा हात करून त्याला छोटे छोटे होल करून घेतलेत. याच्यावर झाकणसुद्धा ठेवू शकता, नाही ठेवलं तरी चालतं. शक्यतो थालीपीठ भाजताना मंद गॅसवरती भाजायचं किंवा मध्यम त्याची फ्लेम हवी. अगदी मोठ्या फ्लेमवरती थालीपीठ भाजू नये. तुम्ही थालीपीठाला तेल किंवा तूप दोन्हीचाही वापर करू शकता. हे पहा, आपलं थालीपीठ खमंग भाजून झाले. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि शेजारी असणारं बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून येणारे नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील. या चॅनलवरती तुम्हाला जुन्या पारंपरिक रेसिपीज सोबतच काही लहान मुलांचे ड्रेस हे सुद्धा दाखवले जातील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.